नमस्कार रसिकहो. काम करण्याचे नियम इट दॅट फ्रॉग या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहात. मागील 15 प्रकरणांचं वाचन आपण ऐकलं. आता पुढे प्रकरण 16. कृती करण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित करा. जबरदस्त रोमांच, विजय आणि सर्जनात्मक कामाच्या आनंददायी उत्साहामध्येच मनुष्याला उच्च कोटीचे सुख मिळते. अँटोनी डी सेंट-एक्युपेरी. तुमच्यातील सर्वश्रेष्ठ स्तरावरील योगदान देण्यासाठी तुम्ही स्वतःचे चीअरलीडर, प्रोत्साहक बनायला हवे. तुम्ही स्वतःला प्रशिक्षित करायला हवे आणि तुमच्या खेळातील सर्वोत्कृष्ट खेळाडू होण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित करण्याची सवय लावायला हवी. तुमच्या जास्तीत जास्त भावना, मग त्या सकारात्मक असो वा नकारात्मक, यावरून ठरतात की तुम्ही प्रत्येक मिनिटाला स्वतःशी कसे बोलता. महत्त्वाचे हे नाही की तुमच्या बाबत काय होत आहे, तर महत्त्वाचे हे आहे की तुम्ही तुमच्या बाबत होणाऱ्या घटनांचे विश्लेषण कसे करता. यानेच मग हे ठरते की तुम्हाला त्याविषयी कसे वाटत आहे. या घटनाविषयक तुमचे विश्लेषण बऱ्याच अंशी हे ठरवते की या घटना तुम्हाला प्रेरणादायी ठरवतात की खच्ची करतात, तुम्हाला ऊर्जावान बनवतात की तुमची ऊर्जा शोषून घेतात. स्वतःला प्रेरित करत राहण्यासाठी तुम्ही पूर्णपणे आशावादी बनण्याचा संकल्प करायला हवा. आजूबाजूच्या लोकांचे शब्द, कार्य आणि परिस्थितीवर सकारात्मक प्रतिक्रिया देण्याचा निर्णय घ्यायला हवा. तुम्हाला तुमचा मूड आणि भावनांवर रोजच्या अपरिहार्य समस्या व माघार घेण्याचा परिणाम होऊ न देण्यास शिकायला हवे. आपल्या आंतरिक संवादाला नियंत्रित करा. स्वतःला प्रेरित करणे आणि चिकाटीने काम करण्याच्या दृष्टीने तुमचा स्वतःविषयीच्या आत्मगौरवाचा स्तर, तुम्ही स्वतःवर किती प्रेम करता आणि स्वतःचा किती सन्मान करता, या गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. स्वतःचा आत्मगौरव वाढविण्यासाठी तुम्ही दरवेळेस स्वतःशी सकारात्मकतेने बोलले पाहिजे. साधारणतः असे बोला, मी स्वतःवर प्रेम करतो, मी खूप आवडतो. अशा गोष्टी स्वतःला तोपर्यंत सांगत राहा जोपर्यंत तुम्ही त्यावर विश्वास ठेवत नाही आणि उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींसारखे वागायला लागत नाही. स्वतःला प्रेरित अवस्थेत ठेवण्यासाठी आणि शंका किंवा भीतीच्या भावनांपासून मुक्ती मिळविण्यासाठी सतत म्हणत राहा, मी हे करू शकतो, मी हे करू शकतो. जेव्हा लोक विचारतात की तुम्ही कसे आहात, तर नेहमी उत्तर द्या, आनंद. अगदी मजेत. वास्तविकपणे तुम्हाला त्या क्षणी कसेही वाटत असो किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काहीही होत असो, नेहमी आनंदी आणि उत्साही राहण्याचा संकल्प करा. जसे व्हिक्टर फ्रँकलिनने आपल्या बेस्ट सेलिंग पुस्तक मॅन सर्च फॉर मीनिंगमध्ये लिहिले होते, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला दृष्टिकोन निवडणे हे मनुष्याचे शेवटचे स्वातंत्र्य आहे. स्वतःच्या समस्यांविषयी तक्रार करणे सोडून द्या, त्यांना स्वतःपुरतेच मर्यादित ठेवा. सुप्रसिद्ध हास्यवक्ते एड फॉरमॅन म्हणतात, आपल्या समस्या दुसऱ्यांना कधीच सांगू नयेत, कारण की 80% लोकांना तर त्याची पर्वाच नसते आणि बाकी 20% लोक हे ऐकून आनंदी होतात की तुम्ही समस्यांची झुंज देत आहात. सकारात्मक मानसिक दृष्टिकोन विकसित करा. पेनिसिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीमध्ये मार्टिन सेलिग्मॅनने 22 वर्षांपर्यंत केलेल्या अभ्यासाचा सारांश लर्नर ऑप्टिमिझम या आपल्या पुस्तकात मांडला आहे. यामध्ये त्याने मांडले की आशावादातच तो सर्वात महत्त्वपूर्ण गुण आहे जो तुम्ही वैयक्तिक आणि व्यावसायिक यश आणि आनंदासाठी विकसित करू शकता. आशावादी लोक जवळपास जीवनातील प्रत्येक क्षेत्रात जास्त प्रभावी असल्याचे दिसून येते. आशावादी व्यक्तीचे 4 प्रमुख स्वभाव असतात, जे सराव आणि प्रयत्नांनी आत्मसात केले जाऊ शकतात.
सर्वप्रथम तर आशावादी व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत चांगुलपणाचा शोध घेत असते. काहीही गडबड झाली तरी ते नेहमी त्यामध्येही काही ना काही चांगली किंवा लाभदायी गोष्ट शोधत राहते. यात आश्चर्य काहीच नाही की त्यांना नेहमीच काहीतरी चांगले मिळते देखील. दुसरे, आशावादी व्यक्ती नेहमी प्रत्येक समस्येतून किंवा अपयशातून काहीतरी मौल्यवान धडा घेतात. त्यांचा यावर विश्वास असतो की समस्या या कामात अडथळा निर्माण करण्यासाठी आलेल्या नसून काहीतरी मौल्यवान धडा शिकविण्यासाठी आलेल्या आहेत. यातून आपण शिकत शिकत आपला विकास केला पाहिजे असा विश्वास त्या बाळगतात आणि असा धडा शोधण्यासाठी ते संकल्प देखील करतात. तिसरे, आशावादी व्यक्ती नेहमी प्रत्येक समस्येवर उत्तर शोधित असतात. जेव्हा जीवनात विस्कळीतपणा येतो, काही चुकीचे घडते, तेव्हा कुणावर दोषारोपण किंवा तक्रार करण्याऐवजी ते कर्म केंद्रित होतात. त्यांचे प्रश्न असतात, यावर तोडगा काय, सध्या आपण काय केले पाहिजे, त्यानंतरचे पुढचे पाऊल काय असायला हवे. चौथे, आशावादी व्यक्ती सतत आपल्या ध्येयाविषयी विचार करतात आणि त्याविषयी बोलतात. त्यांना काय हवे आहे आणि ते कसे मिळवावे याविषयी ते विचार करीत असतात. ते भूतकाळात रमत नाही किंवा ते हा विचार करीत नाही की आपण कुठून आलो आहोत. याऐवजी ते भविष्याचा विचार करतात व त्याविषयी बोलतात की त्यांना कुठे पोहोचायचे आहे. ते मागे वळून बघण्याऐवजी नेहमी पुढे बघतात. जेव्हा तुम्ही सतत आपल्या ध्येयाचे आणि आदर्शाचे चित्र रंगवत असता आणि स्वतःशी सकारात्मकतेने बोलत असता, तेव्हा तुम्ही जास्त एकाग्र होऊ शकता आणि स्वतःला ऊर्जेने भरून टाकता. तुमचा आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वाढते. तुमच्यातील स्वनियंत्रण आणि स्वसामर्थ्याची जाणीव प्रबळ होते. तुम्ही जितके जास्त प्रेरित आणि सकारात्मक व्हाल, काम सुरू करण्यासाठी तुम्ही तितके जास्त उत्सुक व्हाल आणि ध्येयपूर्तीसाठी जास्त प्रयत्नशील राहाल. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. 1. आपल्या विचारावर नियंत्रण ठेवा. लक्षात ठेवा, तुम्ही ज्याचा विचार जास्तीत जास्त करता तसेच तुम्ही बनता. आधी खात्री करून घ्या की तुम्हाला जे हवंय तुम्ही त्याचाच विचार करीत आहात आणि त्याविषयीच बोलत आहात. तुम्हाला जे नको आहे त्याविषयी नाही. 2. तुमच्यासोबत घडणाऱ्या प्रत्येक घटनेसाठी मी स्वतःच जबाबदार आहे अशी स्वतःची संपूर्ण जबाबदारी स्वीकारा. जबाबदारी घेताना मन पूर्णपणे सकारात्मक ठेवा. कोणत्याही गोष्टीसाठी दुसऱ्यांना दोष देऊ नका, तक्रार करू नका किंवा दुसऱ्याविषयी वाईटही बोलू नका. सबबी सांगण्याऐवजी प्रगती करण्याचा संकल्प करा. आपले विचार आणि ऊर्जा भविष्याकडे केंद्रित करा. इतर गोष्टींना सोडून द्या. फक्त जीवनाला उत्तम बनविण्यासाठी तुम्ही या क्षणी काय करू शकता त्यावरच लक्ष केंद्रित करा. प्रकरण 17. तंत्रज्ञानामुळे वेळ वाया घालवू नका. फक्त गती वाढविण्यापेक्षा आयुष्यात अजून खूप काही आहे. महात्मा गांधी. तंत्रज्ञान तुमचा सर्वात चांगला मित्रही ठरू शकतो किंवा वाईटाला वाईट शत्रूही. 21व्या शतकात आपल्यावर चारी बाजूंनी माहितीचा वर्षाव होत आहे. अनेकांना वैयक्तिक आयुष्यात आणि व्यावसायिक जीवनातही प्रत्येक ठिकाणी इतर लोकांशी संवाद साधण्याची अनिवार्य गरज भासत असते. अखंड संवाद करण्याची जोडलेला असल्याची ही प्रबळ इच्छा, ज्यामध्ये मोबाईल, ब्लॅकबेरी, पर्सनल डिजिटल असिस्टन्स, इंटरनेट आणि मायक्रोसॉफ्ट आउटलुक आणि मायझरसारखी उपकरणे लोकांना मानसिकरित्या श्वासही घेऊ देत नाही. आपल्याकडे 2 मिनिटं थांबायला, गुलाबाचा सुगंध घ्यायला आणि आपले विचार गोळा करायला देखील वेळ नाही. आपल्याकडे पर्याय आहेत. असे असले तरी देखील माहितीच्या स्फोटातील युगात देखील अनेक शक्तिशाली, कष्टाळू आणि उच्च उत्पादक लोक तंत्रज्ञानाचे गुलाम बनलेले नाहीत. त्यांचे आयुष्य बऱ्याच अंशी त्यांच्या नियंत्रणाखाली असल्याचे दिसते.
बिल ग्रॉस एक संचय व्यवस्थापक आहेत. त्यांच्यावर $600 बिलियन जास्त फिक्स इन्कम फंड्स आणि बॉन्ड्सच्या नियोजनाची जबाबदारी आहे. ते एकाग्रता वाढविण्यासाठी नियमितपणे व्यायाम आणि ध्यान करतात. या दरम्यान ते तंत्रज्ञानाचा थोडाफारही वापर करीत नाहीत. ते आपला फोन बंद करतात आणि व्यायामाला सुरुवात करतात. त्यांच्या या वेळात असे लोक अडथळा निर्माण करू शकत नाहीत, ज्यांना संपर्कात राहण्याची जरा जास्तच गरज भासते आणि त्यांचे असे म्हणणे आहे की त्यांनी आजपर्यंत कधीच कोणताही महत्त्वपूर्ण संदेश गमावला नाही. शांत राहून, डोके ठिकाणावर ठेवून सर्वश्रेष्ठ स्तरावर योगदान देण्यासाठी तुम्हाला नियमितपणे तंत्रज्ञान आणि साधनांपासून दूर राहण्याची गरज असते. जर तुम्ही बेसावध राहिलात तर ते तुमच्या आयुष्यावर स्वार होण्याची शक्यता असते. अधीन होऊ नका. काही दिवसापूर्वी मी वॉशिंग्टनमध्ये व्यवसायातील उच्चपदस्थ व्यक्तींसमवेत दुपारचे जेवण करीत होतो. जेवणापूर्वी आयोजकांपैकी एकाने उठून एक छोटीशी प्रार्थना म्हटली. प्रत्येकाने डोळे बंद ठेवून मान झुकवून प्रार्थना केली. प्रार्थना संपताच जेवण सुरू झाले. असे वाटत होते की जणू काही त्या प्रार्थनेचा माझ्या टेबलावर बसलेल्या 8 पैकी 4-5 लोकांवर चांगलाच प्रभाव पडला होता. जेवण वाढले गेल्यानंतरही त्यांची मान खालीच होती आणि हात मांडीवरच होते. कदाचित ते दिवसभरातील गहन प्रश्नावरील खोलवर विचारात गढून गेले असावेत. मग मला कळले की ते प्रार्थना करीतच नव्हते. ते सर्व तर मोबाईलमध्ये बुडालेले आहेत. ते ईमेल पाठवित होते आणि आपल्या छोट्याशा कीबोर्डमध्ये असे काही गुंतले होते जणू काही एखादा किशोरवयीन मुलगा व्हिडिओ गेम खेळण्यात व्यस्त आहे. त्यांना आजूबाजूच्या जगाची जाणीव देखील नव्हती. ते तर फक्त संदेश पाठविण्यात आणि घेण्यात बुडालेले होते. त्यापैकी बरेचसे संदेश तर तिथे बसलेल्या व्यक्तींसाठीच होते. ते सगळे तंत्रज्ञानाच्या जाळ्यात अडकलेले होते. खरं तर ते सूचनेच्या आदान-प्रदान करण्याच्या सागराच्या तळाशी गेले होते, ज्यात ते बुडाले होते. तंत्रज्ञान तुमचा मित्र आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उद्देश बऱ्याच मर्यादेपर्यंत प्रत्येक प्रकारच्या माहितीची गती, कार्यकुशलता आणि स्पष्टतेला वाढविणे हा आहे. तंत्रज्ञानाचा उद्देश आपल्या आयुष्याची गुणवत्ता वाढविण्यासाठी आपल्याला मदत करणे हा आहे. ते आपली प्रमुख कामे वेगाने संपविण्यात आपली मदत करते. तंत्रज्ञान आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या लोकांशी संवाद साधण्याचे काम पूर्वीपेक्षा अधिक वेगाने आणि अधिक कुशलतेने करण्यास मदत करते. पण आपण लवकरच संवाद साधण्याच्या उपकरणांच्या आहारी जाऊ शकतो. लोक सकाळी उठताच ताबडतोब बघतात कोणी फोन केला होता का, कुणाचा व्हॉईसमेल मेसेज आला आहे का. यानंतर ते कॉम्प्युटरकडे धाव घेतात आणि रात्रीतून कुणी ईमेल केला का हे बघतात. ते ऑफिसमध्ये फोन करून माहिती घेतात की मागील काही तासांमध्ये कोणी असे काही म्हटले किंवा केले का ज्याविषयी त्यांना माहीत होणे आवश्यक आहे. ते दर 5-6 मिनिटांनंतर आपले मायक्रोसॉफ्ट कॅलेंडर, पर्सनल डिजिटल असिस्टंट्स, ब्लॅकबेरी यंत्र आणि इतर संवाद यंत्रांची पाहणी करून खात्री करतात की त्यांच्याकडून एखादा संदेश मिळवायचा राहिला तर नाही ना. हे हाताबाहेर जायच्या आधी थांबवायला हवे. आपला वेळ परत घ्या. माझ्या एका ग्राहकाचे वितरण 29 राज्यात पसरलेले आहेत. ते कॉम्प्युटरशी बांधलेले आहेत असे त्यांना वाटायचे. ते दररोज कित्येक तासापर्यंत ईमेल पाठवीत आणि वाचत राहायचे. ते त्यांच्या कॉम्प्युटरवर जितका जास्त वेळ द्यायचे तितकेच त्यांचे महत्त्वपूर्ण काम कमी पूर्ण होऊ शकायचे. अर्धवट कामामुळे जो तणाव निर्माण व्हायचा तो एखाद्या हिमनगासारखा त्यांच्या डोक्यावर लटकत राहायचा. यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्व, आरोग्य आणि झोपेवर परिणाम होऊ लागले. आम्ही त्याला 80-20 चा नियम शिकविला आणि हेही शिकवले, हा ईमेल्ससाठी कसा वापरायचा.
त्याच्याकडे येणारे 80% ईमेल्स महत्त्वही नसायचे, उघडायचीही गरज नसायची. त्यांना तर ताबडतोब डिलीट करायला हवे होते. उरलेल्या 20%पैकीही फक्त 20% म्हणजेच खरं तर 4% ईमेल्समध्ये काही महत्त्वाची माहिती असायची. उरलेल्या 16%कडे दुर्लक्ष केले जाऊ शकले असते किंवा ॲक्शन फोल्डरमध्ये टाकले जाऊ शकले असते, जिथे त्याबरोबर एकावेळी एक असे करून काम करता येऊ शकले असते. प्रमाणित करा आणि काम सोपवा. माझ्या क्लायंटला असे वाटायचे की इतर कुणामध्येही त्याच्या ईमेल्सची छाननी करण्याची क्षमता नाही. याच कारणामुळे कितीही वेळ लागला तरी तो दररोज 300पेक्षा जास्त ईमेल्स स्वतःच वाचायचा. आम्ही त्याला पटवून दिले की त्याने त्याच्या सहकार्यांवर हे काम सोपवावे. तिला याचे प्रशिक्षण द्यावे की कोणते ईमेल महत्त्वाचे असतात आणि कोणते नाहीत आणि सर्वसाधारण प्रश्न आणि विनंतींना कसे उत्तर द्यावे. तो हे बघून थक्क झाला की फक्त 2 तासात सहाय्यकाने त्याविषयी व्यवस्थित शिकून घेतले आणि त्याचे ईमेल अकाउंट ती उत्तमरित्या सांभाळू लागली. त्यानंतर ती दररोज सकाळी आल्यानंतर निरुपयोगी 80% ईमेल्स डिलीट करायची. मग ती महत्त्वाचे ईमेल्स एका वेगळ्या फोल्डरमध्ये टाकायची, ज्यामध्ये तिच्या साहेबांनी काही महत्त्वाचे काम करण्याची विनंती केलेली असायची. जर एखाद्या ईमेलविषयी तिला शंका आली तर ती त्याला एक प्रोसेस फोल्डरमध्ये टाकून द्यायची, म्हणजे तिचे साहेब त्यांच्या सवडीने ते बघू शकतील. पुढच्या भेटीत त्या क्लायंटने मला सांगितले की त्याने या अभ्यासाच्या परिणामांची मोजणी करून हा हिशोब काढला की आता दर आठवड्यात त्याचे 23 तास वाचत आहेत, ज्यामध्ये तो त्याची सर्व बेडकं गिळू शकतो आणि आपले सर्वात महत्त्वपूर्ण काम संपवू शकतो. या उपायामुळे त्याचे आयुष्यच बदलले. त्याचा तणावाचा स्तर खूप कमी झाला. यामुळे परिणामतः त्याचे आरोग्य सुधारले, ऊर्जेचा स्तर उंचावला आणि तो जास्त शांत आणि सकारात्मक झाला. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. जर तुम्हाला दर आठवड्यात 23 तास जास्तीचे मिळाले तर तुमचे आयुष्य कसे बदलेल, ज्यामध्ये तुम्ही विचार करू शकाल, नियोजन करू शकाल, महत्त्वाच्या सहकार्यांशी बोलू शकाल किंवा आपल्या जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकाल. गुलाम बनायला नकार द्या. फॉर्च्यून नियतकालिकाच्या एका पत्रकाराने काही दिवसापूर्वी लिहिले होते की जेव्हा मी 2 आठवड्यांच्या सुट्टीनंतर ऑफिसला परतलो तेव्हा 700हून अधिक ईमेल्स माझी वाट बघत होते. मला याची जाणीव झाली की या सर्वांना उत्तर देण्यास आठवडा लागेल. त्यामुळे या दरम्यान तो आपल्या टेबलावरील इतर प्रोजेक्ट्सवर काम करू शकणार नाही. एक दीर्घ श्वास घेऊन आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी डिलीट ऑल बटन दाबून 700 ईमेल्सला नेहमीसाठी संपविले. मग तो त्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त झाला जे खरोखरच त्याच्यासाठी व कंपनीसाठी खूप महत्त्वपूर्ण होते. त्याचे स्पष्टीकरण साधे होते. मला याची जाणीव झाली आहे की कुणी मला ईमेल पाठविण्याचा अर्थ हा नाही की त्यांनी माझ्या आयुष्यातल्या एखाद्या तुकड्यावर ताबा मिळविला आहे आणि मला त्याचे उत्तर आता किंवा नंतर कुठल्याही परिस्थितीत द्यावेच लागेल. आणि याशिवाय मला असेही वाटले की जर एखादा ईमेल खरोखरच महत्त्वाचा असेल तर तो पाठवणारा परत ईमेल पाठवेल आणि अगदी तसेच झाले. मालक नाही नोकर. आपल्या व्यवसायात किंवा वैयक्तिक आयुष्यात छोट्या बाबीच मोठा फरक निर्माण करतात. त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्हाला स्वतःला शिस्तबद्ध करावे लागेल. म्हणजे तुम्ही तंत्रज्ञानाला आपले मालक नाही तर सेवक मानाल. तंत्रज्ञान तुम्हाला मदत करण्यासाठी आहे, अडथळा आणण्यासाठी नव्हे. तंत्रज्ञानाचा उद्देश गुंतागुंत, गोंधळ आणि तणाव निर्माण करणे नाही. त्याचा उद्देश तर आपल्या जीवनाला सोपे आणि सहज बनविणे आहे. तंत्रज्ञानाला हाताळण्याचा एक खूप चांगला नियम फक्त त्यांना बंद ठेवणे आहे. सकाळी उठताच कुठलेही संवाद यंत्र चालू करण्याच्या इच्छेचा विरोध करा. रेडिओ बंद राहू द्या, आपला मोबाईल बंद राहू द्या, कॉम्प्युटर बंद राहू द्या.
जोपर्यंत तुम्ही संपूर्ण दिवसभराची योजना बनवून कामामध्ये सुसंगती आणत नाही, तोपर्यंत उपकरणांशी जोडले जाऊ नका. तुमच्या आयुष्यात जाणीवपूर्वक शांतता प्रस्थापित करा, जी भंग करून एखादी वस्तू किंवा व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. नियमितपणे थांबण्याची आणि शांतता अनुभवण्याची स्वतःवर जबरदस्ती करून आपली आंतरिक शक्ती कायम ठेवा. अनेकदा जास्त महत्त्वाची कामं करण्यासाठी तुम्हाला कमी महत्त्वाची कामं सोडावी लागतात. स्वतःला विचारत राहा, इथे महत्त्वाचे काय आहे? तुमच्यासाठी कामामध्ये काय मिळविणे महत्त्वाचे आहे? तुमच्या वैयक्तिक आयुष्यात का महत्त्वाचे आहे? जर तुम्ही फक्त 1-2 कृती करू शकता तर त्या कोणत्या असतील? सतत संपर्क आवश्यक नाही. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एक दिवस, एक आठवडा किंवा एका महिन्यासाठी सुट्टीवर जाता किंवा व्यवसायापासून दूर जाता आणि संवाद यंत्र जोडले न गेल्यामुळे संपर्कात नसता, तरी त्यामुळे काहीही होत नाही. तुम्ही संपर्कात असा किंवा नसा, हे जग उत्तम प्रकारे चालत राहते. समस्या सुटतात, उत्तरं शोधली जातात, काम पूर्ण होते आणि आयुष्य नदीसारखे प्रवाहित होत राहते. खूप कमी कामे इतकी महत्त्वाची असतात की ती थांबवणे शक्य नसते. लोक माझ्या सेमिनार्समध्ये नेहमी मला विचारतात, तुम्हाला वर्तमानपत्र वाचून, TV बघून, रेडिओ ऐकून ताज्या बातम्या जाणून घेणे गरजेचे वाटत नाही का? मी त्यांना सांगतो, जर या बातम्या खरोखरच महत्त्वाच्या असतील तर कोणी ना कोणी तुम्हाला सांगेलच. जर घर, ऑफिस, देश किंवा जगात एखादी महत्त्वपूर्ण घटना घडली आहे, तर इतर कोणी तुमच्यासाठी तासनतास त्या बातम्या बघेल आणि संधी मिळताच ताबडतोब तुम्हाला सांगेल. बरेच लोक वर्तमानपत्र बंद करतात, TVवर बातम्या बघणे सोडून देतात आणि रेडिओ ऐकणेही बंद करतात. पण आश्चर्याची गोष्ट ही आहे, तरी देखील सर्वात महत्त्वाच्या विषयातील त्यांचे ज्ञान चांगले असते. कोणी ना कोणी नेहमी त्यांना नवीन माहिती देत राहतात. तुम्ही देखील असेच करायला हवे. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. 1. आजच तुमच्या दैनंदिन कामकाजात शांततेचे कालखंड निर्माण करण्याचा संकल्प करा. सकाळ संध्याकाळ 1-1 तासासाठी सर्व संवाद यंत्र आणि टेक्नॉलॉजी बंद करा. यामुळे जे होईल ते बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, काहीच होणार नाही. 2. प्रत्येक आठवड्यात एक टेक्नॉलॉजी विरहित पूर्ण दिवस घालविण्याचा संकल्प करा. यामध्ये तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरला हात लावणार नाही, तुमचा ब्लॅकबेरी तपासणार नाही किंवा टेक्नॉलॉजीच्या जगाशी संपर्क करण्याचा कोणताही प्रयत्न करणार नाही. आवाजाशिवाय, कोणत्याही संपर्काशिवाय रात्रीपर्यंत तुमचे डोके शांत आणि रिकामे होईल. तुमचा मानसिक बॅटरीला रिचार्ज होण्यासाठी वेळ दिल्याने आणि संवादाच्या अनंत उपकरणांपासून मुक्ती मिळविल्याने तुम्ही जास्त शांत, जागरूक आणि चौकस व्हाल.